नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षरा आणि अधिपती दोघंही खूप खुश आहेत. तर अक्षरा म्हणते की हे दूध घ्या, तुमच्यासाठी आणलंय. अधिपती म्हणतो नाही. कसं आहे, दूध आणले की नाही, मग तुम्ही माझा अर्धांग आहात तर हे दूध पण अर्धा अर्धाच पिलं पाहिजे. मी एवढी छान कविता केली आणि तुम्ही माझं ऐकतच नाही आहे, असं तो अक्षराला सांगू लागतो. त्यावरती अक्षरा म्हणते काय हो हे तुमचं. तेव्हा अधिपती म्हणतो की तुम्ही घ्या आधी. मग अक्षरा आणि अधिपती दोघंही ते दूध घेऊ लागतात आणि मग अक्षरा जेव्हा ते दूध पिते तेव्हा तिच्या तोंडावरती ओठांवरती त्याची मिशी तयार होते. आणि मग अधिपती अक्षराला म्हणू लागतो, तुम्हाला आठवते का आपण रस प्यायला गेलेलो, उसाचा रस, गोड गोड थंडगार रस, उसाचा रस. तेव्हा अक्षरा म्हणते हां बोला ना, काय झालं. तेव्हा अधिपती म्हणतो तेव्हा उसाच्या रसाची मिशी तुम्हाला आलेली, आज दुधाची मिशी आलेली आहे. मिशीवाले बाबा, मिशीवाले बाबा, असं तो चिडवू लागतो अधिपतीला. अक्षरा म्हणते काय हो हे लहान मुलांची गाणी म्हणताय. अक्षराला अधिपती म्हणतो अहो तुम्ही लहान मुलांच्याच हरकती करताय तर लहान मुलांचीच गाणी म्हणणार ना. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या सरकारांनी ओंक्याला बोलवलेलं असतं. ओंक्या म्हणतो की अहो एवढं अचानक का बोलवून घेतलं. तेव्हा सरकार म्हणतात की खरंच, म्हणजे चारुहास सर म्हणतात की खरंच खूपच भारी काम केलेलं आहे तुम्ही दोघांनी. मला जेव्हा जेव्हा मदत लागते तेव्हा तेव्हा मी तुला आणि रव्याला बोलवून घेतो आणि तुम्ही दोघंही माझं खूप महत्त्वाचं काम करता. तेव्हा इकडे लगेचच ओंक्या म्हणतो अहो थँक्यू वगैरे असं नका म्हणू. चारुहास सर म्हणतात की आता मला दुसरी गोष्ट करायची आहे. अक्षरा आणि अधिपती. अक्षराने आत्ता प्रेमाची कबुली दिली, त्यांचं लग्न झालं तेव्हा कसं झालं तुला माहिती आहे ना. अक्षराच्या मनात अजिबात नव्हतं. अधिपती तर प्रेमात होता, पण आता अधिपतीच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, त्या दोघांना आपण हनीमूनला पाठवूया. ते दोघं जेव्हा हनीमूनला जातील ना तेव्हा खरं मजा होईल 10-12 दिवस. कारण इथं ते असले तर त्यांना एकमेकांना वेळ देता येणार नाही. त्यामुळं त्यांना हनीमूनला पाठवणंच गरजेचं आहे, असं चारुहास सर म्हणतात. तेव्हा ओंक्या म्हणतो की हो बरोबर आहे तुमचं, मग तुम्हीच सांगा ना कुठं. तेव्हा चारुहास सर म्हणतात कसं आहे, अधिपती माझा ऐकणार नाही आणि आता तुमची नवीन पिढी, तुम्हाला कुठं जायला आवडतं काय ते मला कसं कळणार ना. तर ओंक्या म्हणतो ठीक आहे, मी पण एवढं असं कुठं गेलेलो नाही आहे, पण मी पण माहिती शोधून काढतो आणि मग तुम्हाला पाठवतो. आणि चारुहास सर म्हणतात की आता एक करावं लागेल तुला, माझ्याबरोबर चहा घ्यावा लागेल, चल आपण चहा घेऊया, असं म्हणत ते खाली येऊ लागतात. तर इकडे अक्षरा आणि अधिपती दोघंजण खूप खुश असतात, एकमेकांच्या जवळ येत असतात. अधिपतीने अक्षराचा हात हातात घेतलेला असतो आणि त्याचवेळी दरवाजा वाजतो. अक्षरा म्हणते आता कोण आलं असेल. अधिपती म्हणतो काळजी करू नका, मी पाहतो. आणि अधिपती कोण आलं हे पाहण्यासाठी दरवाजाच्या जवळ जातो आणि पाहतो तर काय, तिथे भुवनेश्वरी मॅडम आलेले असतात. भुवनेश्वरी मॅडम म्हणतात की काय भारी खोली सजवली आहे. तेव्हा अधिपती म्हणतो हो, ओंक्याने आणि शिवानी वहिनीने केलं हे सगळं. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते हां असू द्या, तुमच्या दोघांशी बोलायचं आहे मला, खाली या. कसं आहे, मी तुमच्या रूममध्ये येऊ शकते, आता आम्हाला तुमच्या दोघांशी एकत्रित बोलायचं आहे. तुमचा संसार हा भरभराट व्हावा, सुखी संसारासाठी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा भुवनेश्वरी आता निघून जाते. अक्षरामध्ये काय बोलायचं असेल, मग इथंच का बोलल्या नाहीत त्या. तर अधिपती म्हणतो असू द्या, कसं आहे त्या आईसाहेब आहेत, आम्हाला देवी समान आहेत, त्यामुळे त्या कधीही केव्हाही कुठेही येऊ शकतात आणि कुठेही बोलू शकतात. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भुवनेश्वरीने हा खूप मोठा डाव रचलेला असतो. आणि आजी इकडे आता भुवनेश्वरीला म्हणत असते की काय चाललंय भुवे तुझं, तुला किती वेळा सांगितले ग मी, आणि हे काय करत असतेस तू असलं. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते काही नाही केलेलं मी तुला खरं तेच सांगत आहे ना. कसं आहे माहिती आहे ना तुला, मला अधिपती आणि अक्षराशी बोलायचं आहे. त्यानंतर इकडे चारुहास सर ही ओंक्याला घेऊन आलेले असतात. ओंक्याला पाहतात तर भुवनेश्वरी मॅडम म्हणतात काय रे, मान्य आहे मला तू अधिपतींचा मित्र आहेस, मग तू नोकर आहेस, अधिपती मालक आहे, त्यांच्या घरी किती वाजता कधी यायचं तुला कळत नाही आहे आणि किती वेळ थांबायचं ते. त्यावेळेस चारुहास सर म्हणतात कसं आहे माहिती आहे का, तो अधिपतींच्या कंपनीत काम करत असला तरी अधिपतींचा मित्र आहे आणि या घरचा मुलगा आहे, त्यामुळे तो इथे कधीही येऊ शकतो आणि त्यालाच मी थांबवलेलं आहे चहा घेण्यासाठी, आम्हाला चहा घ्यायचा आहे. तेव्हा भुवनेश्वरी मॅडम म्हणतात चहा काय, जेवण झालं असेल त्याचं, निघ आता, कळतंय ना तुला. अधिपतीही तिथे आलेला असतो. अक्षराला मात्र हे अजिबात आवडत नसतं. भुवनेश्वरी ओंकारला हाकलत आहेत. तेव्हा अक्षरा म्हणते मी सोडून येते. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की काही गरज नाही आहे, त्याला रस्ता माहिती आहे, तो आला आहे आणि तो जाऊही शकतो. अक्षरा म्हणते नाही, माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट आहे ना, मला गेलं पाहिजे. चारुहास सरी म्हणतात जा अक्षरा तू त्याला सोडून ये, कारण माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि ती इथं नाही आहे, या घरातली रीत नाही आलेल्या लोकांशी असं बोलायची. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते हां बरोबर, या घरातली रीत नाही आहे, बरोबर ना. आणि मग अक्षरा सोडायला जाते. तर भुवनेश्वरी अधिपती म्हणतो की बोल, बोला आई साहेब काय बोलायचं आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की येऊ दे,
सुनबाईला दोघांशी बोलायचं आहे. इकडे दुर्गीने मात्र चंचीला मारायला काठी काढलेली असते आणि ती चंचीला मारत असते. तुझ्यामुळे सगळा डाव गेलेला आहे. मी त्यातलं औषध ठेवत होते तर तू म्हणली सगळं सांग, टाकून दे त्याच्यात, आणि नेमका ग्लास तू पालता केलेला आहे. कळतंय का तुला? माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू घालवलेला आहे. इकडे अधिपतीला भुवनेश्वरी म्हणते की अक्षरा लिहू दे. अक्षरा मात्र ओंकारची माफी मागू लागते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.